आता आपण पाहत आहात त्या हॉटेलच्या ढाब्याच्या मालकीन स्वतः भाकरी करतायत. त्या भाकरी कशा करतायत, त्यांच्या भाकरी करण्याची पद्धत कशी आहे ते आपण आता पाहत आहोत. चुलीवरच्या भाकरी म्हणून येथे प्रसिद्ध आहेत. आधी हाताला चटके मग पुन्हा मिळते भाकर, असं बहिणा बहिणीने आपल्या कवितामध्ये म्हटलेलं आहे. त्या हाताला चटके लागल्याशिवाय ते भाकरी करताच येत नाही. चुलीवरच्या भाकरी अत्यंत प्रसिद्ध आहेत या हॉटेलमध्ये. मी गोपाळ कुलकर्णी, माध्यमवृत्तमध्ये आपलं स्वागत आहे. 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. यानिमित्त विविध कार्यक्रम घेतले जातात. महिलांच्या यशोगाथा गायल्या जातात, महिलांचे सत्कार केले जातात. परंतु हा एकच दिवस असा आहे का की महिलांचे तुम्ही गोडवे गावे आणि इतर दिवशी महिलांनी फक्त चूल आणि मूल एवढंच काम करावं, असं न करता वर्षभर जर आपण स्त्री शक्तीची जर पूजा केली, स्त्रीला उचित सन्मान दिला घरामध्ये, महिलांतर एक जागतिक महिला दिन विशिष्ट एका दिवशी साजरा करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही. वास्तविक भारतात स्त्रीला एक अनन्यसाधारण महत्व आहे. माता सर्वत्र पूजते असं म्हटलं जातं आणि महिलांना स्त्री शक्ती म्हणून उपमा दिली जाते. या स्त्री शक्तीची उपासना करत असताना स्त्री शक्तीला उचित सन्मान मिळावा यासाठी आम्ही जागतिक महिला दिनानिमित्त अशा तळागाळातील अनेक आगळ्या वेगळ्या महिलांची निवड केलेली आहे. लातूरातील सामाजिक कार्यकर्त्या आमच्या कौटुंबिक स्नेही सुनीताताई आरळीकर यांना आम्ही विचारलं की बाबा अशा महिला काही आहेत का तळागाळातील की ज्यांचा ते प्रकाशात आले नाहीत आणि ते लोकांना काय करतात ते माहिती नाही. वास्तविक पाहता प्रस्थापित महिलांची मुलाखत कुणी घेईल, परंतु ज्या खरोखर तळागाळातील आहेत, दुर्लक्षित आहेत, उपेक्षित आहेत, अशा महिलांची निवड करावी म्हणून आज एक अशा आगळ्या वेगळ्या गृहिणीशी आम्ही बातचीत करणार आहोत, ज्यांचं नाव आहे सुकुमारबाई ठाकूर. नमस्कार ताई, माध्यमवृत्तामध्ये आपलं स्वागत आहे आणि जागतिक महिला दिनाच्या आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. वास्तविक पाहता तुम्ही अत्यंत खडतर जीवन जगलेलं आहे. आपले पती लवकर गेले, परंतु त्याचं दुःख न बाळगता तुम्ही आपल्या दोन्ही मुलांना म्हणजे बालाजी सिंग आणि शिवाजी सिंग या दोन्ही मुलांना मोठं केलं. त्यांना व्यवसायाला हे केलं. एक औसा रोडवर एक सप्तरंग म्हणून एक धाबा आहे, तर तो धाबा या माऊलीने उभा केलेला आहे. आजही जवळपास त्या 60 ते 65 वर्ष वय असताना देखील त्या घरी बसून नसतात, सतत कामात असतात.
अशा या वेगळ्या आगळ्या वेगळ्या माऊलीशी आपण आज थेट गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याशी बातचीत करताना त्यांचा जीवनपट कसा आहे हे तुम्हाला आम्ही उलगडून सांगणार आहोत. तर मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारतो की तुम्ही हॉटेलिंग व्यवसायामध्ये कसे काय पडलात? कसे काय पडलात म्हणजे मी आमची एक लय परिस्थिती खराब होती. माझे लेकरं दोन्ही लहान होते ही मुलं. मी एक असं मेस मध्ये काम करत होते. काम करून किरायाच्या घरामध्ये आम्ही राहिलो काय. आणि मग पुन्हा मला हे हॉटेल लाईनचं जरा थोडं माहिती झालं. मग आम्ही किरायाच्या घरातून जरा लयच परिस्थितीमध्ये येऊन आलो. मग पुन्हा असा जरा माझा मुलगा 10वी झाल्यावर आम्ही हॉटेल करायचाच विचार केला. मग हॉटेल केलं. हॉटेलनं आम्हाला साथ दिली. जरा मेहनत बी केलं तशीच काय. आमच्या मेहनतीनं आमच्या डोक्यानं अनुभवीनं त्या लाईन मध्येच राहिलो. हॉटेल लाईन मध्येच. अच्छा, म्हणजे पूर्वीपासून तुमचा हॉटेलिंग व्यवसाय म्हणजे करावा कोणी घरात कोणी करत होता का तुम्ही अचानक पडलात? नाही, हे अनुभव होता की मला. पहिले मी काम करत होते म्हणून. अच्छा, काय काम करत होता तुम्ही? की असं स्वयंपाक करत होते हॉटेलमध्ये. अच्छा, जाऊन. बरोबर. प्रेक्षक हो, बघा, ही माऊली हॉटेलमध्ये काम करायची. हॉटेलमध्ये काम करता 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 त्यांनी बऱ्याचशा गोष्टी हॉटेलमध्ये कसे काय करतात, भांडी कशी धुतात, स्वयंपाक कसा करतात, मसाला कसा कुटतात, ह्याचं प्रशिक्षण त्यांनी घेतलं. हे सगळं माहिती झालं. आणि ते माहिती करून त्यांनी त्यांच्या मनामध्ये अशी प्रेरणा निर्माण झाली की आपल्याला 2 मुलाला जर स्वतःच्या पायावर उभा करायचा असेल तर त्याला आपण एक हॉटेल व्यवसाय काढल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. म्हणून त्यांनी सप्तरंग या ढाब्याची निर्मिती केली. आणि तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटेल की जो सप्तरंग तुम्ही हॉटेल ढाबा टाकलेला आहे त्याच्यामध्ये जे मसाले आहेत ते स्वतः या माऊली हाताने तयार करतात. म्हणजे आज आम्ही ज्यावेळेस मुलाखत घ्यायचं त्यांना त्यांच्या बागेत सकाळपासून होतो तर ते अक्षरशः मसाले कुटण्याचं काम सकाळपासून करत होत्या. तर एक घरगुती मसाले, स्वतःच्या घरी बनवलेले मसाले या ढाब्यावर खायला मिळतात. त्यामुळं प्रेक्षकांची त्या ढाब्यावर पसंती असते की आपण सप्तरंग ढाब्यामध्ये जेवायला गेल्यानंतर आपलं पोट खराब होणार नाही, आपल्याला घरगुती जेवल्याप्रमाणे मिळेल याप्रमाणे हे करतात. तर तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही हॉटेलमध्ये कसा वेळ देता आणि काय काय करता काम? हॉटेलमध्ये कसा वेळ देतात आम्ही सकाळी 10 ते रात्री 1 पर्यंत. अच्छा. मग पुन्हा ही आपण घरी मिरची तयार करणार. आपले गहू ज्वारी सगळे साफ करून दळणार काय. भाकरी चपाती घरी व्यवस्थितशीर कसं मारतात तसं मारणार. मला या गोष्टीचा सगळा अनुभव आहे. मी लोकांच्याच केली म्हणून मला सगळं हे अनुभव आहे. कारण मी तसं घरी तिथंच तीच करते. आता किती वर्षापासून आहे तुमचा हा ढाबा? आता इथं 18 वर्षापासून आहे. वा वा. मग हे ढाबा करता करता तुम्ही दोन्ही मुलांचं शिक्षण केलं, दोन्ही मुलांना वाढवलं. हॉटेलमध्ये काम करताना शिक्षण झालं. बर बर. अच्छा. 10वी झाल्यानंतर हॉटेल चालू केलं पुन्हा. बर. तर तेव्हा माझे दोन्ही मुलं पण चांगले होते काय. कशाची व्यसन नव्हती, गैरी नव्हते काय. माझ्या माग राहत होते. मग आम्ही विचारानं करत होतो सगळं काय. एक पैशाच्या आम्ही शून्यामधून इथं आलो. शून्यातून. बरोबर आहे. असं आहे आमचं. आम्हाला कोणी सपोर्ट नाही केला. आमच्या स्वतःच्या मेहनतीनंच केले सगळं काय. माझी दोन्ही मुलं पण माझे सगळंच ऐकत होते. काय करायचं काय नाही, कसं करायचं काय नाही, आपण आज एवढं करायचं उद्या तेवढं करायचं, हे आमच्या डोक्यात हेच होतं सगळं. आणि मला दुसरीकडे काम करण्याला मला हे अनुभव होता सगळा. बरोबर आहे. की कसं केल्यावर काय होतंय मला हे अनुभव होता. बरोबर. हे अनुभव माझ्या लेकराला दिला मी. मग हे माझ्या लेकरानं माझ्या अनुभवामध्ये चालले त्यांनी. मग हे सगळं बरंच जमलं असं. आई साहेब, तुम्ही एकदम सप्तरंग ढाबा सुरुवातीला टाकला का यापूर्वी तुम्ही दुसरीकडे कुठलं काही हॉटेल तुमचं होतं? पहिला आम्ही सुरुवातीला एक हॉटेल केलं. कुठं? चेरच्या टाकीमध्ये, अलंकार टाकीमध्ये, लवंगी गार्डन मध्ये. तेव्हा माझा मुलगा 10वीला होता. मग काहीतरी असंच मला आमच्या घर मालकाने, आमच्या आजूबाजूला शेजाऱ्यांनी, माझ्या मैत्रिणी थोडी मला मदत केली. आमच्या जवळच्या लोकांनी कोणी काही सपोर्ट केलेला नाही. त्यांनी म्हणले तुम्ही लय काम करता, आम्ही थोडा सपोर्ट करता, तुम्ही हॉटेल कराच, आम्ही तुमच्या मागे आहे. मग आम्ही किरायाने राहत होतो. आमचे घर मालक लय चांगले होते येलमाचे.
चिलमे सर म्हणून तिने शिक्षक होते. बरं. मग त्यांनी म्हणले करा, आम्ही तुम्हाला काही थोडं सपोर्ट करतो. मग 10वीला माझा मुलगा जेव्हा गेला तेव्हा आम्ही हॉटेल करायला गेलो. मग त्यांनी म्हणले बाबा तुम्ही शिक्षण करचाल का काही व्यापार असं. मग तिघ जण मिळूनच करावं लागेल म्हणून असं ठरलं आमचं. मग आम्ही सुरुवातीला कॅन्टीन करायला गेलो. मग तिथं आम्हाला देवाने सगळं आयतच हॉटेल दिलं. आम्हाला काही सामान आणण्याची काही गरज पडली नाही. मग तिथं आम्ही सुरुवात केली. मग सुरुवात केल्यावर आम्ही लय मेहनत केली तिथे तिघांनी, माझ्या 2 मुलांनी मी. मग तिथून जरा मग आमचं जरा असं बसलं चांगलं. बसल्यावर मग काही दिवस तिथंच राहिलो आम्ही 8-9 वर्षे. मग 8-9 वर्षे राहिल्यावर मग एका मुलाचं लग्न झालं. तिथं एक घर कमवलं आम्ही. मग तिथं 9 वर्षाच्या नंतर आम्ही इकडं धाबा करायला गेलो. इथं गेल्यानंतर तर आम्हाला लई मेहनत लागली, पण तेवढ्याला बी आम्ही मेहनत करता. घरची मिरची तयार करणं, घरी घोजीवर असं आपण नीट करणं, घरच्यासारखं जेवण देणं. काय आज बी आपल्या धाब्यावर जी गिऱ्हाईक आहे आमच्या क्वालिटीवरच आहे, घरगुती जेवणावरच. काय आमच्या काही हॉटेलची शो नाही, काय त्या हॉटेलला डेकोरेशन नाही, पण काय गिऱ्हाईक जेवतंय की तुमच्या जेवणामध्ये आमच्यासारख्या भाकरी हॉटेलला कोणच मारत नाही. म्हणून ती गिऱ्हाईक आमचं सगळं ती सगळी क्वालिटी बघून आमच्याकडे गिऱ्हाईक येते. काय आणि आम्हाला सांगून जाते की असलं जेवण घरगुती आणि अशा भाकरी कोणच मारत नाही. काय कसं मला हे अनुभव होता, मी पहिले केलेली होती म्हणून मी तीच क्वालिटी केली. काय म्हणून आज आपलं हॉटेल चालते. म्हणजे तुमच्या हॉटेलमध्ये असं मोठमोठे फर्निचर किंवा दिखाऊपणा काय नाही, फक्त आमचं हॉटेल आमच्या क्वालिटीवर क्वालिटीवर. आणि कुटुंबाच्या कुटुंब घरगुती सगळे तुमच्या हॉटेलमध्ये जेवायला येतात असं आम्ही ऐकलेलं आहे. ऐकलेलं आमचं नाव आहे. नाव आहे तुमचं काय सप्तमी काय म्हणून नाव आहे की तुमच्यासारखं जेवण नाही कुठं. अच्छा. काय अच्छा. तुमच्यात लय भारी जेवण, लय भारी भाकरी. काय अशा भाकरी कोण मारतच नाही. म्हणजे आजकाल बाहेरला भाकरी येत नाही. काय मला पहिल्यापासून या गोष्टीची सवय होती म्हणून मी केली आमच्या हॉटेलमध्ये जाऊन. मी आधी दुसऱ्याच्यात करून का आता हे सगळं आम्हाला कोणी सपोर्ट केलं नाही, काही नाही. आम्ही स्वतःच्या पायावर उभारलो. काय स्वतःच्या हिमतीवर उभारलो. आमच्या मालकाने काही नियोजन लावून गेलेलं नाही, तरी पण माझ्यात हिंमत होती. मी स्वतः नियोजन लावील म्हणून मी 2 लेकर घेऊन नियोजन लावलं. पण आता एकच अडचण, काय अडचण आली मला, माझ्या एक मुलाची किडनी फेल. त्या अनुषंगाने मी तुम्हाला प्रश्न असा विचारतो की कुठली आईचं हृदय कसं असतं बघा प्रेक्षक हो. आपल्या मुलाला काही जर झालं तर तिच्या डोळ्यामध्ये चटकन अश्रू येतात. तर तुमचे मोठे चिरंजीव आहेत बालाजी, त्यांची एक किडनी फेल झाली होती. त्यावेळेस तुम्ही त्याला किडनी मिळावी म्हणून शोध करत होता. अनेक आव्हान केले पण ती किडनी मिळत नव्हती. त्यावेळेस तुम्ही स्वतःहून म्हटलात की माझ्या मुलाला आता मी तर माझं जीवन भरपूर मी जगलेलं आहे, आता मुलांनाच माझ्या जगायला पाहिजे म्हणून तुम्ही स्वतःची एक किडनी त्याला देऊ करण्यासाठी हे केलात, तयार झालात. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे म्हणा किंवा काय ते देता आलं नाही. तर ते त्याबद्दलचे तुमचे अनुभव काय वाटतं तुम्हाला त्याबद्दलचे? काय वाटतं तुम्हाला? मी तयार होती द्यायला, पण माझी वय 60 वर्ष होती ना. मग ती म्हणले तुमची जमत नाही. पण एक मुलगा माझा द्यायला तयार आहे त्यांनी, पण एकच मुलगा आता ती बी आदू करून कसं म्हणून तिनं नको म्हणला त्याची द्यायला. आपण एवढ्या सेटअप मधून आपण तयार आहोत, पण आता एवढ्या मध्ये जर आपण परेशानी आता कोणची त्या मुलाची परेशानी आहे. आता तुमच्या तरी पण आपण हिमतीने काम करावंच लागत आणि चलवावंच लागत. बरोबर. हिंमत हरल्यावर हे घर कसं चालायचं, हे परिवार कसं चालायचं, हे दवाखाने कसे करायचे, असं आहे. रात्रीच्या ते काही बी संकट येऊ आपण भिंतीला मागं सरायचं नाही, असं एक माझं मत आहे. आई साहेब, तुमचे पती लवकर गेले आणि तुम्ही हॉटेलिंग व्यवसाय करणं म्हणजे तसं खडतर जीवन तुम्हाला असं. तर तुम्हाला काही हे समाजातून काही त्रास झाला का त्यावेळेस? काही नाही, आपल्याला मेहनतीशी दुसरं काहीच विचार केला. मेहनत करायचं, काय करायचं ते विचार करायचं. आपण आज 2 रुपये कमवून आणलो, ह्याचं काय करायचं ही माझ्या डोक्यात.
असं म्हणजे जिद्द होती तुम्हाला. हा जिद्द ते ह्या दोन्ही लेकरावाचं काहीतरी आपण तर स्वतः चांगलं करावं. माझं मन होतं तसं झालं सगळं. जसं आपली इच्छा होती तशी पूर्ण झाली. पण आता ही समोर माझ्या मुलासाठी एवढं हे आहे. हॉटेल चालवता, हो. एक स्त्री म्हणून तुम्हाला काही वेगळा अनुभव काही आला का हॉटेल जातात? म्हणजे आता गिरेक ढाब्यावर कसं असतात, दारू पिणारे गिरेक जास्त येतात आणि त्यावेळेस तुम्हाला कसे अनुभव आले आणि ते तुम्ही कशा पद्धतीने सोडवता ते? मला कसे अनुभव आले, आता समजा गिऱ्हाईक किती जरी दारू पिऊन आले तर त्याची काही तक्रार चालली काय तर मी त्यांना समजून बोलत असतो. काय राहू द्या, तसं म्हण नका, काय द्या 10 रुपये कमी, तुम्ही आपलेच माणसं आहो, उद्या इथंच येत आहो. माझ्या मुलाला पण समजून सांगते बाबा राहू दे. मग ते सगळं गिऱ्हाईक मला आईशिवाय बोलतच नाही. म्हणजे तुम्ही घरी मुलांना जसं समजावता तसं तिथं आई म्हणून तुम्ही त्यांना गिऱ्हाईकाला मी समजून बोलते. कसं आपण जर नाही समजून बोललं तर तक्रार होईल, म्हणून मी याला समजून, कुणी गिऱ्हाईक मला आई म्हणते, कुणी आजी म्हणते, कुणी नानी म्हणते, असं म्हणून मी गिऱ्हाईकाला समजून सांगत असतो. किती जरी मोठं गिऱ्हाईक आलं, किती जरी मोठं दारू पहिलं गिऱ्हाईक आलं तरी मला अहो आई हो का हो असं होय हो, मी त्यांची बाजू धरून मी माझ्या मुलाला समजावते. हा म्हणून असं ती काही तक्रारी होत नाही तेवढ्या जास्त, मीच असते समोर तक्रारीला. हा मग ती मी जरा जास्त ते गिऱ्हाईकाला चांगलं बाबा असं हो तसं हो काका बिका असं काही अण्णा दादा म्हणले ना तर ते गिऱ्हाईकाला वाटते की बाबा खरंच आई किती समजदार बाई हे का आई मला असं म्हणले शिवाय नाही जाऊ द्या त्यांचं काय मनावर धरायचे, मी आहे ना राहू द्या तुम्ही असं म्हणलं की गिऱ्हाईकाला कसं वाटतंय आई माझी बाजू धरून बोलले, तुम्ही माझी आई खरं सांगा बरं. हो खरं काहीतरी आता खरं त्यांची बाजू धरून खरं बोलल्यावर त्या गिऱ्हाईकाला बी आनंद वाटतंय. गिऱ्हाईक पैसे बी देऊन जाते. दुसऱ्या बाजूला आले विचारते आई काय करायला, काय नाही भाकरी करायला, तुम्ही जेवा मी भाकरी करून देते. हा असं काही गिऱ्हाईक असं वाटतं की मला आईच्या हातचं जेव्हा आईसारखं कोण मला तुम्हीच करून द्या भाकरी, हो मी स्वतःच करून देणार त्यांना, कसं त्यांचं मन मी म्हणणार नाही, अशी माझी सवय तिथं. म्हणजे तुम्ही या हॉटेलला या ढाब्याला तुम्ही घरच समजता, एक आपलं घर आपलं घरच आहे आणि या घरामध्ये येणारा गिऱ्हाईक जो आहे अतिथी देवो भव म्हणतात त्याप्रमाणे ते माझ्या मुलाप्रमाणेच इथं जेवायला आलेले आहेत. तर त्यांना मी माझ्या हातचं जेवण वाढत असताना त्यांना समजावून देखील मला सांगायचं तेवढाच मला अधिकार आहे असं म्हणून तुम्ही समजावता आणि तुमचं ऐकतात अधिकारवाणी ऐकतात. त्यांना जर नको असलं तर मी वापस घ्या, दुसरं द्या, नको असलं तर पण घ्याच म्हणणार नाही, द्याच असं काही माझी तट करत नाही. का बरं करत नाही, आपला इथं धंदा करायचा, आपलं गिऱ्हाईक आहे, काय तक्रार केल्यावर तक्रारीच वाढत जाते, समजून घेतल्यावर जरा समजूनच जात राहते. असं म्हणून मला मी समजून घालत असतो गिऱ्हाईकाला, काही समज देत असतो त्यांना. मला बरेच 10 लोक ओळखतात आजूबाजूचे खेडेपाडे. हा आता लई दिवस मी राहते ना, सकाळी 10 ते रात्री 1 पर्यंत आल्यावर असतो. मला ही किती येतात की कुठं उभारल्यावर का हो तुम्ही गेले नाही हॉटेलवर, मी हसून म्हणत असते हो चालेल या तुम्ही पण जेवायला संध्याकाळ काय हो येणार चला तुम्ही आम्ही जेवायला राहू या. पण मी म्हणत नाही मी बाजारात उभारले हो, मी बाजारला चालले हो, तुम्ही कसं मला हॉटेलचं विचारायला, आपला धंदा आहे, मला बाजारात विचारू द्या, बोलायला विचारू द्या, कुठे विचारू द्या. मी त्याला हसूनच सांगत असते या जेवायला संध्याकाळी, मी तिथंच आहे. आणि तुम्ही स्वतःच्या कष्टावर मुलांना तर वाढवलं. आज तुमच्या सुनं देखील आज हे घरात आलेले आहेत, नातवंड देखील आलेले आहेत. आज नातवंड देखील चांगल्या पद्धतीने शिक्षण शिकत आहेत. तर ह्या सगळ्या ह्याच्यावर बघितलं असताना तुम्हाला एक अभिमानानं गुरु भरून येतो का तुमचा, काय वाटतं तुम्हाला? आता काय वाटतं, माझं कर्तव्य करायचं मी केलं बरोबर, म्हणजे आमच्या मालकाने नाही केलं म्हणून मी केलं, काय केलं त्यांनी नाही केलं म्हणून मला मी केलं सगळं नियोजन. काय माझी हिंमत होती. आमचे मालक सांगत होते मला की मी जर नाही केलो तर तू कशातच कमी नाही, काय नाही. मी त्यांच्या पक्ष मला जास्त जमत होतं पहिलं. मी त्यांना सांगत होतो असं करायचं नाही तसं नाही असं नाही, मला जमत होतं. मला अनुभवले काही काही गोष्टीचा अनुभव होता. मला सगळं संसाराचं येड, सगळं धंद्याचं येड, सगळं कामाचं लक्षण माझं असं पूर्ण ध्यान होतं. हा मला काय करायचं काय नाही माझ्या डोक्यात असंच चालत होतं. म्हणून मी त्यांच्यावर मी पहिलेच हुशार होते जास्तच. हा मग ते मी म्हणत होते, मग मला मी म्हणत होते माझ्या लेखावाचं मी कधी पण चांगलंच करा. ठीक आहे, आता इथवर आले चांगलंच आता. अच्छा, तर आपण आता प्रेक्षक असं करूया की त्यांनी या मौलीने आपल्या मुलांना कसं घडवलं आणि मुलांना आपल्या आईबद्दल
सुनांना आपल्या सासूबद्दल किंवा नातवंडांना आपल्या आजीबद्दल काय वाटतं हे आपण आता 2-2 मिनिटं त्यांच्याकडनं प्रतिक्रिया त्यांच्याकडनं ऐकूया. चला तर आपण आता त्यांच्या कुटुंबाशी आपण आता गप्पा मारूया. बालाजी, तुम्हाला या हॉटेलबद्दल म्हणजे तुमच्या सप्तरंग ढाब्याबद्दल आणि तुमच्या आईबद्दल काय तुम्हाला वाटतं? काय वाटतं म्हणजे सगळे मिळून करतो आम्ही. वयाची कोणी करत नाही काय नाही. आजी मित्र सगळे येतात जातात बोलतात तिथंच. आम्ही कुठं जात नाही बाहेर. मोठी पार्टी वगैरे एखादी आली आम्ही सगळे मिळून करतो हाड्याचा. आता असे 4 वर्ष झाले. आता गाडीला जायला गेलो आणि किडनीत झाल्या आणि सगळे परिवार मला व्यवस्थित. सगळ्या घरामध्ये तुम्ही मोठे. आई तुम्हाला या व्यवसायामध्ये काय करावं असं तुम्हाला सांगत होती. आईकडनं तुम्ही काय शिकलात? आईने सांगितलं मग तू कळाला सगळं आम्हाला. ह्याच्यात ही करायची त्याच्यात ती करायचं असं करायचं तसं करायचं. आम्हाला काय वरच्यावर आपण जसं सगळं करत तसं करू तर जरा वेगळं सांगितलं. तेव्हा आपले घरचे मसाले जास्त घातले ती कुठं होते किंवा कमी घातल्यावर चव लागत नाही. त्या हिशोबाने बनवायचं चांगलं. म्हणजे तुमची स्पेशालिटी आहे की मसाल्याची आहे? बाहेर आणत नाही काहीच. अच्छा, धन्यवाद. शिवाजी, आम्ही ज्या वेळेस हॉटेलमध्ये येतो त्यावेळेस तुम्ही गल्ल्यावर बसलेले दिसता आणि ज्यावेळेस गल्ल्यावर बसता त्यावेळेस तुमच्या आजूबाजूला आई तिथं वावरत असते. म्हणजे आई तुमची कधी आम्ही भाकरी करताना बघितली, आई तुमची कधी भांडी घासताना आम्ही स्वतः पाहिलेल्या डोळ्यांनी. तर आई ज्यावेळेस तुमच्या समोर नसते त्यावेळेस आणि एकंदर हॉटेल आईविना तुम्हाला कसं म्हणजे चालवता आलं असतं का? आईला तर चालवता आलं नसतं. कधी बाया असतात. आता बाया हॉटेल सरासरी 2 या 3 बाया ठेवलेल्या असतात. एखादी बाई असली नसली, भाकरीवाली बाई नसली तर आई भाकरी करते, भांडीवाली बाई नसली तर भांडे काढते. जर 2 बाया राहिले तर वरचे कामं करते. जर 3 बाया राहिले तर त्यांच्यासोबत राहून देखरेख करत असते. आई नसलं तर देखरेख होत नाही. वेळेवर भाकरीची ऑर्डर जात नाही. गिऱ्हाईकाचे कंप्लेंट येतात, हे भेटलं नाही ते भेटलं नाही, थंड गरम सगळ्या गोष्टीची अडचणी येतात आई नसल्यास. अच्छा, कुठल्याही आईला असं वाटतं की आपल्या मुलाने खूप मोठं व्हावं, शिकून एक मोठी कलेक्ट पगाराची नोकरी करावी. पण आईचं एक स्वप्न असं होतं की मी जे स्वप्न माझं असं आहे की हॉटेलमध्ये आपल्या मुलांनी करिअर करावी. तर आईचं हे स्वप्न तुम्ही कशा पद्धतीने पूर्ण करता? अगोदर तर शिकण्याची तर आमची काही विशेष काही अशी परिस्थिती नव्हती. अच्छा, कसं बस 10वी झाली आमची. 10वी झाल्याबरोबर मार्च 1995 वर्ष झाली माझी. एप्रिलमध्ये हॉटेल टाकलं 4 अलंकार थिएटरमध्ये. मी 1 वर्ष हॉटेल चालवलं. 10वीचा निकाल लागला. 10वी मी पास झालो होतो. पण ची परिस्थिती अशी होती शिक्षण किंवा व्यवसाय त्या दोन्हीपैकी एकालाच निवडायचं. मग आईने समजावून सांगितलं की बाबा शिक्षण केलं तर व्यवसाय मिळणार नाही, बाकी सगळ्याला कामाला जावं लागेल. जर व्यवसाय केलो तर मग तुझं शिक्षण राहून जाईल पण बाकी सगळ्याचं सुखी होऊन जाईल. मग त्याच्यामुळे आम्ही व्यवसायाला पहिलं प्राधान्य दिलं. आणि तिथून करत करत मग आम्ही सुद्धा अगोदर ते किरायाच्या घरात राहत होतो. पुन्हा स्वतःचं घर घेतलं, भावाचं लग्न केलं, पुन्हा माझं लग्न झालं, हे सगळे लेकरं झाले. 2004 पर्यंत आम्ही अलंकार थिएटर मी 4चं हॉटेल चालवतो. 4चं हॉटेल झाल्यानंतर 2004 ला रोडला सप्तरंग नावानं ढाबा चालू केला. आज पण तिथं 18 वर्ष झालं आहे. 19 वर्ष लागले. सविता ना? हो, सविता बालाजी ठाकूर. अच्छा, म्हणजे तुम्ही तुमच्या सासूबाई? माझ्या सासूबाई. माझ्या सासूबाई ना लई कष्ट केलं. जसं माझं लग्न झाले ना घरी आल्यापासून मी बघते सारखंच कामामध्ये राहतात त्या. कधी आराम केला नाहीत, कधी काही नाही, सततच कामामध्ये राहतात. तरी सुट्टी बी असलं तर थोडं आराम करतात, लगेच परत त्यांनी हॉटेलवर जातात. सून म्हणून तुम्ही या घरामध्ये 22 वर्षापासून आले. तर तुम्ही आपल्या सासूबाईकडे कशा पद्धतीने पाहता? चांगल्याच, एकदम चांगल्याच. ते बी पण चांगलंच बघतात आम्हाला, माझ्या लेकराला, मला, समजायलाच. म्हणजे सून न म्हणता तुम्हाला मुलीप्रमाणे ते वागवतात? हो हो, मुलीप्रमाणेच वागवतात. आणि मी पण त्यांना आई सारखंच, माझी आईच म्हणून. मला असं कधी वाटलंच नाही की माझी सासूबाई आहे म्हणून. वाटलंच नाही मला असं कधी. तुझं नाव बेटा? कोमल ठाकूर. तू काय करते सध्या? मी सध्या BA फर्स्ट इयर. आता तू आजीकडनं काय काय शिकलीस आणि आजीनं तुला काय काय शिकवलं? आजीनं मला
पहिला तर स्वयंपाक. हम्म. मग स्वयंपाकामध्ये आता जे करायचं असते मुलींना ते सगळं शिकवते किंवा स्वयंपाकाला मदत करते. नंतर पुन्हा सण असल्यावर सणाला काय स्वयंपाक असतो त्या स्वयंपाकामध्ये मदत करते. पुन्हा नंतर पोळी कसं करायचं, पुरणपोळी कसं करायचं ते पण शिकवते किंवा मदत करते मला. आतापर्यंत मला येतात करायला, पण आता येतात तरी पण मदत करते मला. नंतर मला अवघड जाऊ नये म्हणून शिकवते. तुझ्या आजीच्या हातच्या पोळ्या आणि भाकऱ्या आम्ही खाल्लेल्या आहेत धाब्यावर, तर त्या तुला करता येतात का तशा आजीप्रमाणे? हा, येतात करतात. म्हणजे आजीने तुला शिकवलंय? हा, शिकवले, परफेक्ट शिकवले. आता येतात मला ती करायला. आणखी काय काय शिकवलं तुला आजीने? आणखी धपाटे किंवा जसं आता सणांना भज्जे करतात, परत पोळ्या, चपाती, भाकरी सगळं शिकवले. अंजली ठाकूर तुझं नाव, बरोबर आहे? हो. तू नात आहेस आजीची. हा. तर तू काय करते बेटा सध्या? मी आता शिक्षण करते 11वी आज. बर. आणि तू ज्यावेळेस आजीला तुला बघतेस तू घरात, त्याबद्दल आजीबद्दल तुला काय म्हणजे अनुभव आले? आजी तुला कसं वागवते? आजी कधी पण मेहनत करायला शिकवते आणि कष्ट करायला. तुला आजीने काही स्वयंपाक वगैरे शिकवला का? चालू आहे शिकण्याचं सध्या. अच्छा, म्हणजे तुला आजीकडनं स्वयंपाक शिकण्याची हे आहे, उत्सुकता आहे? हो, आहे. तू कधी आग्रह धरलास का आजीकडे, मला आजी स्वयंपाक शिकव वगैरे? मी नाही, पण आजी करते. करते ना. आता एक छोटा पाहुणा आपल्याकडे आलेला आहे, ज्याचं नाव आहे रणवीर. रणवीर, तू काय करतो बेटा सध्या? स्कूल. तू स्कूल कोणत्या स्कूलमध्ये जातो? आर्य मोठेगावकर विद्यालय लातूर. वा वा. कोणत्या, इंग्लिश मिडियम का मराठी? मराठी आणि इंग्लिश दोन्ही पण करतो. कोणत्या आता वर्गात आहेस तू? सिनियर केजी. अच्छा. मग तू घरामध्ये आजीला ओळखत असशील? आजी तुझ्या रागवते का प्रेम करते खूप? प्रेम. कारण मारते तुला कधी रागवते नाही. खोड्या केल्यावर? नाही. नाही, तू खोड्या जास्त करतोस म्हणून आम्हाला असं माहिती झालंय. नाही. नक्की? नाही. मग आजी तुला एकदम खूप हे करते. आजीकडनं काय काय तुला शिकायला मिळालं? अभ्यास आणि स्कूल. स्वयंपाक करते आजी माहितीये तुला आपल्या हॉटेलमध्ये, बरोबर आहे? तुला काही शिकवलं का स्वयंपाकाबद्दल काही? नाही. अजून लहान आहे. आता आपण एक दुसरे नातू आपल्याला आता भेटीला आलेले आहे, ज्यांचं नाव आहे अजय. अजय, तू काय करतो सध्या? फर्स्ट इयर चालू आहे. बीकॉम करतोस. अच्छा. तर तू खूप शिकावं किंवा भरपूर मोठं व्हावं असं आजीचं स्वप्न आहे. तर तू आजीचं ऐकतोस का? अभ्यास वगैरे करतोस का आजीचं ऐकून? हो, ऐकतो सगळं. आजीच्या सर्व गोष्टी मी ऐकतो. आजी कधी रागवली का तुला अभ्यास वगैरे कर? समजावून सांगते सगळ्यांनी. म्हणजे असं कधी रागवत नाही तुझ्यावर? नाही. आणखी काय तू शिकलास आजीकडनं? आजी म्हणजे सारखं असं मेहनत करणार, प्रत्येक गोष्टी समजावून सांगणार. तू जेव्हा बघतोस आजीला, तेव्हा जास्तीत जास्त वेळ आजीचा हा आपल्या ढाब्याकडे, हॉटेलकडेच असतो? जास्तीत जास्त वेळ धाब्याकडेच. इथं आले तरी थोडा वेळ बसणार, लगेच जाणार. म्हणजे आजीकडनं तू एक गोष्ट असं बोलून शिकलास की कष्ट भरपूर करायला पाहिजे, मेहनत खूप घ्यायला पाहिजे. तर तू काम याबद्दल काही करतोस का अभ्यास करता करता घरात? काय सांगितलेलं म्हणजे सोबत कधी बाजारात जाणं, काय आणायची वस्तू असल्या ऐकून त्यांच्याकडून माहिती करून घेणं, आपल्याला बी माहिती मिळते. ठीक आहे, धन्यवाद. या. आता आपण ज्या माऊलीशी बातचीत केली त्यांच्या सप्तरंग या ढाब्यावर अनेक ग्राहक वर्षानुवर्ष जात असतात. असेच काही ग्राहकांची आम्ही आज निवड केलेली आहे. त्यापैकी बऱ्याच वेळा त्या ढाब्यावरून जेवण करणारे म्हणा किंवा त्याच्या घरात डबा आणणारे लातूरातील सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे सक्रिय कार्यकर्ते दिलीपराव आरळीकर यांना आता या ढाब्याबद्दल काय वाटतं हे आपण आता त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार, मी दिलीप आरळीकर. माझी या कुटुंबाशी जी ओळख झाली ती सुरुवातीला एक ग्राहक म्हणूनच माझी ओळख झाली. मी एक दोनदा त्या धाब्यावर जेव्हा जेवायला गेलो होतो त्यावेळेला ह्या धाब्याचं जेवण अतिशय दर्जेदार, शुद्ध, चांगलं असं जेवण होतं. ते जेवण मला आवडायचं. मी घरी डबा आणायचं. माझ्या पत्नीला, माझ्या कुटुंबालाही तिथल्या जेवणाची आवड निर्माण झाली होती. त्यामुळे आम्ही
असं त्यांच्या या कुटुंबाशी माझा संबंध गेला. तर त्यावेळेस आई तिथं नेहमी असायच्या. मी कुठल्याही वेळेला गेलो तरी त्या काहीतरी त्या भाकरी करत असायच्या, मार्गदर्शन करत असायच्या. हे नेहमी बघायचं. त्यामुळे मला कुतूहल होतं की एक महिला एवढं काम करते असं मला कुतूहल होतं. आणि त्या दृष्टीतून मग त्यांच्याशी बोलणं, त्यांच्या मुलाची माझी ओळख झाली. शिवा आणि बालाजी या दोघांची माझी ओळख झाली. मग आमचा कुटुंबाचा स्नेह वाढत गेला. त्यामुळे आता अजूनही आमचं त्यांच्याकडे जाणं येणं आहे. आणि माझे काही मित्र वगैरे असले, त्यांना काही जेवायचं असलं, हे करायचं असलं तर आम्ही आवर्जून फक्त ह्याच एका धाब्यावर जातो. दुसऱ्या धाब्यावर आमचे मित्र कोणी येतही नाही. सगळं त्यांना इथलं अतिशय चांगलं वातावरण आहे. लातूरमध्ये वास्तविक आता भरपूर ढाबे आहेत. भरपूर ढाबे. पण तुमच्यासारख्या ग्राहकांना सप्तरंग ढाब्यावरच का जावं असं वाटतं? मी असं ऐकलेलं आहे की अनेक लातूरमध्ये जे हॉस्पिटल आहेत त्यांच्या पार्ट्या असतात किंवा कौटुंबिक हे असतात. म्हणजे उदाहरणार्थ आपले विवेकानंद हॉस्पिटल असेल तर तो अनुभव तुमचा जरा शेअर करावा. एकतर इथे जेवण अतिशय चांगलं मिळतं. नंतर सर्व्हिस अतिशय चांगली आहे. त्यांची दोन्ही मुलं जी आहेत, कुठलीही पार्टी असली, माणसं असली, हे दोन्ही मुलं इथं हजर असतात. ते स्वतः सगळी सेवा देतात. आणि प्रत्येक गिराईकाला त्याच्या मनाप्रमाणे तो पदार्थ तयार करून मिळतो. कमी तिखट, जास्त तिखट, पातळ, अमकं तमकं, म्हणजे प्रत्येक गिराईकाच्या ह्याच्याप्रमाणे कस्टमाइज ज्याला म्हणतो आपण, असं कस्टमाइज जेवण मिळतं. हे इथलं वैशिष्ट्य आहे. म्हणजे ते सरसकट एकाच टाईपचं जेवण देत नाही. प्रत्येक गिराईकाला ते विचारतात तुम्हाला कसं पाहिजे आणि त्याप्रमाणे हे जेवण तिथं मिळतं. त्याच्यामुळे ह्यांच्याकडे येणारी गर्दी म्हणण्यापेक्षा दर्दी लोक ह्यांच्याकडे येतात. आणि एकदा आलेले व्यक्ती आणि मुलं हे ह्यांच्याकडे नेहमी येतात. साधारणपणे मी बघतो लातूरला मेडिकल कॉलेज आहे. त्या मेडिकल कॉलेजच्या लांबनं पोरं येतात. ते वेगळ्या वेळेला येतात. नंतर इंजिनिअरिंगची पोरं येतात, ते वेगळ्या वेळेला येतात. पण ते आले की पाच सहा जण येऊन जेवण करून जातात. ही अतिशय चांगली आश्वासक गोष्ट आहे की अशा पद्धतीचं हॉटेल. पण ऍक्च्युअली तो धाबा आहे. म्हणजे असं त्याला काही खूप पॉश असं स्वरूप नाहीये त्यात. कारण का आता लोकांच्या जागेमध्ये धाबा आपल्याला चालवायचा म्हणलं तर लिमिटेशन्स येतात त्या दृष्टीनं. पण तरी सुद्धा जेवढं त्यातल्या त्यात स्वच्छ चांगलं देता येईल त्यांचा सतत प्रयत्न असतो. आणि म्हणून त्यांच्याकडे गिराईक आकर्षित होतं. धन्यवाद.